नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागाअंतर्गत चौकीदार या पदासाठी 29 जुलैला जी एक्झाम झालेली आहे त्यातील सर्व शिफ्टमधील क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तसंच त्यासोबतच पेपर पॅटर्न कसा होता त्याच्याबद्दलसुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. ज्यांनी 28 जुलैचा जो मी काल व्हिडिओ घेतलेला आहे 28 जुलैच्या पेपरवरती, तो जर बघितला नसेल तर तो सुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट शिफ्टसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण GSचे सर्व क्वेश्चन बघूया. जेवढे माझ्यापर्यंत जेवढे क्वेश्चन आले आहेत GSचे त्याचे आपण विश्लेषण घेऊया. 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 26 फेब्रुवारी 2026ला लोकसभेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, आणि हे 18वेत, हे पण लक्षात ठेवा. जर त्यासोबत जर तुम्हाला नेक्स्ट शिफ्टला जर विचारला प्रश्न तर राज्यसभेवर विचारला जाऊ शकतो. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत किंवा सभापती कोण आहेत, तर ते CP राधाकृष्णन आहेत. कोण आहेत? CP राधाकृष्णन. हेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपालसुद्धा होते. म्हणजेच पहिल्यांदा ते राज्यपाल होते, नंतर त्यांचे काय केलं, राष्ट्रपती पदावर त्यांची नेमणूक केली, उपराष्ट्रपती पदावर. ठीक आहे, यांचं कलम 64 अंतर्गत यांची काय असतात हे, तर राज्यसभेचे हे पदसिद्ध सभापती असतात. हे लक्षात ठेवा, कलम 64 अंतर्गत राज्यघटनेचं. ठीक आहे, हा पॉईंट पण लक्षात ठेवा आणि हा पॉईंट पण लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्ही हे बघत असाल विश्लेषण, तर तुमच्यासोबत एक ब्लँक व्हाईट पेज आणि पेनसोबत ठेवा, म्हणजे जे पण एक्स्ट्रा पॉईंट असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. ADSLचा फुल फॉर्म विचारलेला आहे. ADSLचा फुल फॉर्म काय आहे, तर असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. हा याचा काय आहे, फुल फॉर्म आहे. असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. परत लिहितो एकदा, असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन, हा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती जाऊया. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख विचारलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 तारखा लक्षात ठेवायच्या आहेत महत्त्वाच्या स्टार्टिंगच्या. एक 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946. ठीक आहे, जे पहिले अधिवेशन झालं होतं त्याची तारीख ही आहे. ठीक आहे, 9 डिसेंबर 1946. आता ह्या दिवशी झालं काय महत्त्वाचं होतं ते लक्षात ठेवा. ह्या दिवशी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची काय केली होती, तात्पुरते अध्यक्ष म्हणून यांची निवड केली होती. कोणाचं, जी फ्रान्सच्या पद्धत आहे, म्हणजे फ्रान्समध्ये काय पद्धत आहे, जे ज्येष्ठतम असतील त्या व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. त्या पद्धतीने अनुसरून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक केली होती. ठीक आहे, सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथनी यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. नंतर 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केली आणि HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. ठीक आहे, आणि 13 डिसेंबर 1946ला जे आपले जवाहरलाल नेहरू होते त्यांनी काय केलं, उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. ठीक आहे, जो कधी स्वीकारण्यात आला, 22 जानेवारी 1947ला स्वीकारण्यात आला. त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते आणि फ्रँक अँथनी उपाध्यक्ष होते. नंतर कायमस्वरूपी राजेंद्र प्रसाद यांची काय केली, अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून. ठीक आहे, आणि 13 डिसेंबर 1946ला काय केलं, तर नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला, जो की 22 जानेवारी 1947ला पारित झाला. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? आता समुद्राची खोली जी असते ती 2 पद्धतीने मोजली जाते. एक असते फॅदोमीटर. ह्यामध्ये 1 फॅदम बरोबर 6 फीट असते, किंवा 1
1.83 मीटर हे असते. 1 फॅदम बरोबर, हे लक्षात ठेवा. एक काय झालं, फॅदोमीटरनं मोजलं जाते. एक सोनार या पद्धतीने सुद्धा काय केली जाते, उंची मोजली जाते किंवा खोली मोजली जाते, हे लक्षात ठेवा. एक फॅदोमीटर आणि एक सोनार, जे पण ऑप्शनमध्ये असेल ते उत्तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष, आत्ताच बघितलं आपण स्थायी अध्यक्ष कोण होते. जे तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. ठीक आहे. आणि जर तात्पुरते उपाध्यक्ष म्हटलं तर कोण होते, फ्रँक अँथनी होते. फ्रँक अँथनी हे सुद्धा लक्षात ठेवा. नंतर कायमस्वरूपी कोण झाले होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले होते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आपण. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर विचारलेलं आहे. तर कुठलं आहे, गुरु शिखर आहे. गुरु शिखर याची उंचीसुद्धा लक्षात ठेवा, 1722 मीटर आहे. हे काय झालं, गुरु शिखर कुठल्या पर्वतातील झालं, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर झालं. पण तेच जर तुम्हाला निलगिरीमधलं विचारलं की सर्वात उंच शिखर कुठलं आहे, तर ते आहे दोडा बेट्टा. ठीक आहे, दोडा बेट्टा ह्याची उंची किती आहे, तर 2637 मीटर. पर तेच जर तुम्हाला पश्चिम घाटामधलं विचारलं तर अण्णाईमुडी आहे, हे लक्षात ठेवा. चुकता कामा नये, त्यामुळे तुम्हाला ब्लँक पेपर घेऊन सोबत ठेवायला सांगितलं आहे. 2695 मीटर ह्याची उंचीसुद्धा लक्षात ठेवा. जर अरवली पर्वतातील म्हटलं तर गुरुशिखर आहे, निलगिरीतलं म्हटलं तर दोडा बेट्टा आहे, आणि जर पश्चिम घाटातलं म्हटलं तर अण्णाईमुडी आहे. ठीक आहे, हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्याची उंचीसुद्धा लक्षात ठेवा. जे दोडा बेट्टा आहे का नाही, हे तमिळनाडू राज्यात आहे, आणि जे अण्णाईमुडी आहे हे केरळामध्ये आहे. पुढचा प्रश्न करंट रिलेटेड होता. आसाममध्ये कोणत्या ब्रिजचं नुकतंच उद्घाटन झालं असा प्रश्न होता. ठीक आहे, तर कुमार भास्कर वर्मा सेतू होता. कुठला होता, कुमार भास्कर वर्मा सेतू ह्या ब्रिजचं उद्घाटन केलं होतं. आता हा जो ब्रिज आहे किंवा हा जो सेतू आहे, हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. कुठल्या नदीवर आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. हा परत हे जे एक्स्ट्राचे पॉईंट आहेत, लिहिले नाही तरी चालतील, हे 6 पदरी आहे. ठीक आहे, हा जो ब्रिज आहे हा 6 पदरी आहे, 1.24 किलोमीटरचा आहे. ह्याचं उद्घाटन जे होतं हे 14 फेब्रुवारी 2026ला नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. संताळी भाषा कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. संताळी भाषा, ठीक आहे, जर घटनेमध्ये बदल करायचा असतो तेव्हा घटनादुरुस्ती केली जाते. ठीक आहे, आणि ती घटनादुरुस्ती ही विशेष बहुमताने पारित व्हायला लागते. ठीक आहे, तो आपला प्रश्न नाही आहे. प्रश्न बघा आपला काय, तर कुठल्या घटनादुरुस्ती विचारलेलं आहे. तर आपल्याला आता पूर्ण म्हणजे 3 घटनादुरुस्ती झालेली आहेत, ज्यांनी भाषा काय केलेल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत अनुसूचीमध्ये. ठीक आहे, कुठल्या अनुसूचीमध्ये ॲड होणार, तर 8व्या अनुसूचीमध्ये भाषा हा विषय आहे. किती आहेत, तर त्या 14वरून 22 झालेत. म्हणजे आता सध्या किती आहेत, 22 आहेत. आधी किती होत्या, 14. म्हणजे किती ॲड झाल्या, 8 ॲड झालेत. आता ह्या कुठल्या 8 ॲड झालेत ते आता बघूया. सर्वात प्रथम 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषा ॲड झाली. 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषा ॲड झाली. 71व्या घटनादुरुस्तीने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा ॲड झाल्या. परत 92वी घटनादुरुस्ती बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली, जो आपला प्रश्न आहे. ठीक आहे, ह्या 4 भाषा 92व्या घटनादुरुस्तीने ॲड केल्या. अशा टोटल 8 भाषा ह्यानंतर ॲड झालेल्या आहेत. आधी 14 होत्या, 14वरून किती झालेत, आता 22 झालेत. आणि कुठल्या घटनादुरुस्तीत आहेत, तर हे 8व्या अनुसूचीमध्ये आहेत ह्या भाषा. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, 21व्या सिंधी, 71व्या कोकणी, मणिपुरी, नेपाळी, कोमने लक्षात ठेवा. आणि 92व्या घटनादुरुस्तीने बोडो, डोंगरी, मैथाली, संथाली, बॉडमॉस लक्षात ठेवा. ठीक आहे, बॉडमॉस. पुढच्या प्रश्नावर जाऊया. महाराष्ट्रातील कोणत्या राज्याची सीमा सगळ्यात जास्त जिल्ह्याला लागून आहे, असा प्रश्न आहे.
तर सगळ्यात जास्त ह्या मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत. टोटल किती आहेत? 8 जिल्हे आहेत. 8 जिल्ह्याला लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. आता कुठले कुठले 8 आहेत ते जर थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे आणि गोंदिया आहे. हे अशी 8 राज्य जी आहेत, या राज्यांची 8 जिल्ह्यांची सीमा कोणाला लागते, कुठल्या राज्याला लागते? तर मध्य प्रदेश राज्याला लागते. ठीक आहे. आता इतर राज्य पण आहेत, त्या राज्यांना किती जिल्ह्यांची सीमा लागते हे सुद्धा आपण बघून घेऊया. ठीक आहे. कर्नाटकला 7 राज्यांची सीमा लागते, हे लक्षात ठेवा. परत जर गुजरात म्हटलं तर 4, तेलंगणा म्हटलं तर 4 जिल्ह्यांची सीमा, जर छत्तीसगड म्हटलं तर 2 जिल्ह्यांची सीमा, आणि जर गोवा म्हटलं तर 1 जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचं कम्प्युटरवरती सुद्धा प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कम्प्युटरवर जे असतील शॉर्टकट कीज वगैरे असतील, किंवा आता जो शॉर्ट फॉर्म बघितला आपण, हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला करायचे आहेत. आपल्या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल शॉर्टकट कीचा, तो बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप 50 ज्या कीज आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत, ते एकदा बघून घ्या फक्त. परत करंट रिलेटेडसुद्धा प्रश्न होता. ठीक आहे. करंटची स्पेलिंग चुकलेली आहे. ब्रिक्सवरती प्रश्न विचारला होता. आधी आपण सर्वात प्रथम ब्रिक्स काय आहे ते पण बघून घेऊया. काही जणांना माहीत असेल पण काही जणांना माहीत नसेल, त्यामुळे लक्षात ठेवूया. ब्रिक्सचा ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ठीक आहे. ह्या ब्रिक्सची जी स्थापना होती ही 2006ला झाली होती. ठीक आहे, 2006ला. परंतु जो साऊथ आफ्रिका होता, म्हणजे सुरुवातीला ब्रिकच होता, पण हा जो एस ॲड झालेला आहे, हा साऊथ आफ्रिका कधी ॲड झालेला आहे? हा 2011ला ॲड झालेला आहे. ठीक आहे, हा लक्षात ठेवा. आता जी 18वी ब्रिक्स परिषद होती ह्याच्यावरती प्रश्न होता. ही जी परिषद आहे नवी दिल्लीला झाली होती, हे लक्षात ठेवा. आता ह्याची तुम्हाला इन फ्युचरमध्ये तुम्हाला थीम विचारली जाऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. इंग्लिशमध्येच आहे, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. बिल्डिंग फॉर रिसायलन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. लक्षात ठेवा. बिल्डिंग फॉर रिसायलन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही त्याची थीम आहे. 18वी कुठे झाली होती? नवी दिल्लीला झाली होती. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ब्रिक्समध्ये सध्या किती देशांचा समावेश आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. गायत्री मंत्र कोणत्या वेदामध्ये आहे असा प्रश्न आहे. तर हा गायत्री मंत्र जे आहे हे ऋग्वेदामध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बुलंद दरवाजा कोणी बांधला? तर हा जो दरवाजा होता अकबराने बांधला होता. कधी? तर तो 1601ला बांधला होता, जेव्हा गुजरात त्याने जिंकलं होतं. गुजरात जिंकल्यानंतर त्याने हा बुलंद जो दरवाजा आहे तो बांधला होता. कुठे बांधला आहे? तर हा फतेपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये बांधला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, वंदे मातरम गायला किती वेळ लागतो असा प्रश्न आहे. हा तर 3 मिनिट 10 सेकंद एवढा वेळ लागतो. जर तुम्हाला पूर्ण सेकंदमध्ये विचारलं तर 190 सेकंद लागतात. ठीक आहे. हाच जर प्रश्न तुम्हाला राष्ट्रगीताबद्दल विचारला तर राष्ट्रगीत गायला 52 सेकंद लागतात. हे सुद्धा एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. याचं उत्तर किती आहे? 3 मिनिट 10 सेकंद. पुढचा प्रश्न, ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? आधी सर्वात प्रथम थरांचा जो क्रम आहे तो आपण आधी सुरुवातीला बघून घेऊया. सुरुवातीला ट्रोपोस्फिअर असतो, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यानंतर मिझोस्फिअर असतो,
आणि नंतर थर्मोस्फिअर असतो, थर्मोस्फिअर, आणि त्याच्यावरती एक्झोस्फिअर असतो. आता जो ओझोन असतो हा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. ह्याला मराठीत स्थितांबरसुद्धा म्हटलं जातं, स्थितांबर. ठीक आहे. ओझोन जो असतो तो इथं असतो. आता हा ओझोन जो असतो, ओझोनचा जो थर असतो हा जे सूर्यापासून UV रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात, UV रेज, ह्याच्यापासून आपलं संरक्षण करत असतो हा ओझोन थर. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कुठे असतो हा? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. मराठीत त्याला स्थितांबरसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, विटॅमिन B12चं नाव विचारलेलं आहे, सायंटिफिक नाव विचारलेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? कोबालॅमिन हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. ठीक आहे, कोबालॅमिन. आता इतरसुद्धा विटॅमिन आहेत, त्याला व्हायटॅमिन खरा उच्चार आहे त्याचा, तर ते कुठले कुठले आहेत ते सुद्धा बघूया. विटॅमिन A त्याचं नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन D कॅल्सिफेरॉल. विटॅमिन E टोकोफेरॉल. विटॅमिन K फायलोक्विनोन. हे त्यांची सायंटिफिक नाव आहेत. विटॅमिन Aचं रेटिनॉल, विटॅमिन Cचं ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन Dचं कॅल्सिफेरॉल, विटॅमिन Eचं टोकोफेरॉल, विटॅमिन Kचं फायलोक्विनोन. ठीक आहे. आता जरा महत्त्वाचे विटॅमिन B मधले सुद्धा आहे का नाही, B1चं एक लक्षात ठेवा. B1चं थायमिन नाव आहे, थायमिन. आणि B7 म्हटलं तर बायोटिन आहे, हे लक्षात ठेवा. एक B7 आणि B1 थायमिन. B12चं काय आहे तर कोबालॅमिन. पुढचा प्रश्न करंट रिलेटेडच होता, AI समिटवरती होता प्रश्न. आता AI समिट जी होती ही 16 ते 21 फेब्रुवारी 2026 झालेली आहे. ही कुठं झालेली आहे तर नवी दिल्लीला झालेली आहे. होस्ट कंट्री कुठली होती तर आपली इंडियाच कंट्री होती. ठीक आहे, इंडियानेच होस्ट केले होते. ह्याचं 3 काय सूत्र आहेत ते लक्षात ठेवा जरा. 3 सूत्राचं काय आहेत, एक महत्त्वाचं पुढच्या शिफ्टमध्ये पुढचं होतं, पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढं सर्व GSचे क्वेश्चन होते, त्याचं आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलं आहे. आता जे रिजनिंग किंवा मॅथ्स किंवा मराठी वगैरे इंग्लिशवरती काय काय कुठला पॅटर्न आहे तो आपण बघून घेऊया एकदा. रिजनिंगवरती बघा, मिररवरती क्वेश्चन होते 2, परत कॅलेंडरवरती सुद्धा क्वेश्चन होते, ABCDवरती 3 क्वेश्चन होते, आरसाच्या ज्या प्रतिमा असतात त्याच्यावरती 2 क्वेश्चन होते, अक्षरमालिका असेल, अंकमालिका असेल, कॅलेंडर असेल, परत विधाने, अनुमाने वगैरे त्याच्यावरती. रिजनिंग बऱ्यापैकी सोपं होतं, फक्त विद्यार्थी काय म्हणतात की वेळ लागतो आहे. सोपं आहे पण वेळ लागतो, त्यामुळे जरा ट्रिकी आहे, त्यामुळे जरा जास्त ॲक्युरेसीवरती भर द्या. अक्षरमालिका आणि अंकमालिकावर जास्तीत जास्त क्वेश्चन आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. मॅथ्स नाही आहे. ठीक आहे, रिजनिंगच आहे फक्त. ठीक आहे, सोपं आहे पण वेळ लागतो आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. नंतर बघा मराठीवरती ध्वनिदर्शक शब्द, परत समूहदर्शक शब्द याच्यावरती प्रश्न येत आहेत. त्याच्यावरती सुद्धा बघा. विशेषणावरती आलेला आहे प्रश्न. सेश्वर शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होता असं सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आज. कालसुद्धा विचारलेले होते. शेश्वर या शब्दाचा अर्थ काय होतो तर मराठीत खंड किंवा विभाजन असा अर्थ होतो. आता ऑप्शनमध्ये काय होतं हे माहीत नाही आहे, जे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले तेच माझ्याकडे आलेले आहेत. परत कॅटल या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर कॅटल म्हणजे गुरंढोरे जे असतात आपले, त्याला कॅटल म्हणतात, किंवा जनावरे किंवा पशु, याला कॅटल म्हटलं जातं. पुस्तकांत त्यांचे लेखक ह्याच्यावरती पण कालसुद्धा आलेला होता, आजसुद्धा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे करून घ्या. परत श्यामच्या या पुस्तकावर कोणी लिहिलं याच्यावरती सुद्धा प्रश्न होता, तर हे कोणी लिहिले तर साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. साने गुरुजींचं पूर्ण नाव जर विचारलं तर लक्षात ठेवा, पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं नाव आहे पूर्ण. ठीक आहे. इंग्लिशवरती बघा, इंग्लिशवरती इडियम्स अँड फ्रेजेसवरती प्रश्न आहेत, कालसुद्धा होते. ॲक्टिव्ह पॅसेजवरती 2 आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे स्पीचवरती सुद्धा 2 क्वेश्चन आहेत. सिनोनिम्सवरती आहेत, अँटोनिम्सवर आहेत, करेक्ट स्पेलिंगवर सुद्धा आहेत. पॅराग्राफ नव्हता, काल एका विद्यार्थ्याने विचारलं होता आहेत की नाही,
तर काही विद्यार्थी सांगतायत आहेत, काही नाही, पण नव्हतंच कदाचित. ठीक आहे, पॅरेग्राफ नाहीतच. आर्टिकलवरती पण प्रश्न होता. ठीक आहे, काही जण नाहीसुद्धा म्हणत आहेत. त्यामुळे जे GST सांगितलं ते म्हणजे जरा बऱ्यापैकी ॲक्युरेटच सांगितलेलं आहे. ठीक आहे, फक्त हे जर काही वेळेस काय होतं, एक विद्यार्थी म्हणतो आहे, एक विद्यार्थी नाही म्हणतो, असं होतं. त्यामुळे लक्षात घ्या हा पॉईंटसुद्धा. हे सर्व आपण पूर्ण डिटेलमध्ये विश्लेषण घेतलेलं आहे. आता बघा, GST थोडेसे जरा अवघड प्रश्न आहेत बऱ्यापैकी, पण मॉडरेट म्हणता येतील. परत रिझनिंग म्हटलं, रिझनिंग विद्यार्थी म्हणतात सोपं आहे, फक्त जरा वेळ जास्त जातो, त्यामुळे वेळवरती जरा ॲक्युरेसीवरती जरा जास्त भर द्या. ठीक आहे. परत मराठी सोपं आहे, फक्त पुस्तकाची नावं वगैरे करून जावा, समूहदर्शक ध्वनिदर्शक असले शब्द जरा करून जावा. ठीक आहे, फक्त जरा इंग्लिश जरा तुमच्यासाठी अवघड जाण्यासाठी सारखा असू शकतो, कारण की सिनोनिम्स वगैरे जरा अवघड विचारले जातात, त्यामुळे ते सुद्धा करून जावं. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी जरा मॉडरेट लेवलवरतीच आजची जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलच्याच होत्या. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या स्वतःच्या अभ्यासावरती विश्वास ठेवा आणि बिंदास जावा पेपरला. हा जर व्हिडिओ जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक असेल ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, जर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. ठीक आहे, आजचा व्हिडिओ, आजची माहिती आपण इथेच थांबूया. जय हिंद.